विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं आपल्याला विषय मराठी इयत्ता 10वी यामधली 6व्या नंबरची पद्य म्हणजे कविता, हिचं नाव आहे वस्तू, हिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर वस्तू या शब्दाचा अर्थ, याचं महत्व हे आपल्याला या कवितेमधून कवी द भा धामनसकर यांनी सांगितलेलं आहे। तर सुरुवातीला कवीचा थोडक्यात थोडासा परिचय आपण पाहून घेऊया। द भा धामनसकर यांचा जन्म 1960, एक प्रसिद्ध कवी। त्यांच्या कवितेचे काही वैशिष्ट्य सांगितलेले आहे। भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करतात। आता वाचकाच्या मनाला स्पर्श करतात याचा अर्थ काय की त्यांच्या कवितेमधून जेव्हा अभ्यास करतो आपण त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना, चिंतनशीलता आणि त्यांच्या मनातला प्रांजळपणा हे आपल्याला त्याच्यातून दिसून येते। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची काही खास वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झालेली आहे। प्राक्तांचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे। आता आपल्याला जी वस्तू नावाची कविता सांगितलेली आहे अभ्यासक्रमाकरता, या कवितेमध्ये कवी धामनसकर यांनी त्यांचे काय विचार प्रकट केले हे थोडक्यात आपल्याला परिचयामध्ये कवींनी सांगितलेले आहे। तर सर्वात पहिलं हे वैशिष्ट्य की ही वस्तू नावाची जी कविता आहे ही कविता मुक्त छंद प्रकारामधली आहे। आता मुक्त छंद हा जो प्रकार आहे हा प्रकार नेमका कसा असतो की या मुक्त छंद नावाच्या प्रकाराच्या कवितेमध्ये कविता करताना कवीना थोडक्यात कोणत्याही प्रकारचे बंधन किंवा नियम हे नसतात। म्हणजे शेवटी यमक जुळलेच पाहिजे असं याला कोणत्याही प्रकारचं बंधन नसते। त्याच्यामधून ते आपले विचार मुक्तपणे सांगू शकतात। तर तशीच ही आपल्याला वस्तू नावाची कविता कवी द भा धामनसकर यांनी सांगितलेली आहे। आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। याच्यातून सर्वात महत्वाचं सांगितलेले आहे मानवी भावना। तर ह्या मानवी भावना कशाबद्दल, तर आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंबद्दल। म्हणजे वस्तूमध्ये आपण मानवी भावना या दृष्टिकोनातून नेहमी सदैव बघितलं पाहिजे। आता त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला समोर याच्यामध्ये बघायचा आहे। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। आता दीर्घकाळ याचा अर्थ काय? दीर्घकाळ याचा अर्थ बरेच वर्षानुवर्ष, खूप जास्तीत जास्त काळ आपल्याला त्या वस्तू साथ देत असतात। आता उदाहरणार्थ एखादी वस्तू आपल्याला एखाद्या बक्षीस समारंभामध्ये जर भेटली, आपला सत्कार झाला, समारंभ झाला, तर त्यामध्ये मिळणारी जे काही वस्तू असेल, एखादं शेड असू शकते किंवा इतर काही वस्तू असू शकते, तर ती वस्तू आपण फार जपून ठेवतो आणि ती जपून ठेवल्याच्या नंतर ती आपण दीर्घकाळ, कदाचित आपलं आयुष्य संपल्याच्या नंतर किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी आपण ती वस्तू जपून ठेवतो। तर अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला दीर्घकाळ साथ देतात, म्हणजे मदत करतात। त्याच्यानंतर व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। आता सर्वात महत्वाचं नातं कोणतं पाहायचं आपल्याला? व्यक्ती आणि वस्तू। आता व्यक्तीचं आणि वस्तूंचं हे नातं कसं असायला पाहिजे, तर याच्यामध्ये मानवी भावना जोडली गेली पाहिजे। मग ती कशी जोडायची, काय जोडायची हे आपल्याला या कवितेमधून शिकायचं। त्यामुळेच
थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. आता थोर व्यक्ती म्हणजे कोण? आता हे थोर व्यक्ती याच्यामध्ये शक्यतोवर आपण काही समाज सुधारक, काही इतिहासकार, काही प्रबोधनकार, काही कीर्तनकार किंवा ज्यांनी फार मोठं काही सामाजिक कार्य एखाद्या घडवून आणलं असेल अशा प्रकारच्या लोकांची नोंद आपण थोर व्यक्ती म्हणून घेत असतो. उदाहरणार्थ महात्मा गांधी यांच्या बऱ्याच काही वस्तू आजही वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आपण एखाद्या दुसऱ्या पुस्तकालयामध्ये, ग्रंथालयामध्ये जरी कुठं गेलो तर तिथं सुद्धा वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या किंवा इतर काही वस्तू आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्याच्या समोर सांगितलेलं आहे की वस्तूंनाही भावना असतात. काय असते वस्तूंना? तर भावना. हे सर्वात महत्वाचं आपल्याला कवींनी इथे सांगितलेले आहे की वस्तूंमध्ये भावना असतात. कदाचित आपण त्या वस्तूंकडे बघितलं तर आपल्याला वस्तू निर्जीव दिसून येईल, पण आपण त्यांच्याकडे सजीव दृष्टिकोनातून बघितल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये त्या वस्तूबद्दल भावना कशा निर्माण होतात किंवा त्या आपण तयार करायच्या, हीच माहिती आपल्याला वस्तू या कवितेमध्ये कवींनी सांगितलेली आहे. ही वस्तूंनाही भावना असतात हे आपल्याला समजून त्या वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा. आता वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा. स्नेह म्हणजे काय? प्रेम, दया, माया, आदर किंवा आपण ज्यांना अतिशय जवळचं समजतो अशा प्रकारच्या, त्यांच्यासोबत जशी आपली वागणूक असते तशा प्रकारची त्या वस्तू सोबत सुद्धा आपण वागणूक जर ठेवली तर त्याला म्हणायचं आपण स्नेह. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त केलेली आहे. तर हे अशा प्रकारची वेगवेगळ्या भावना वस्तूंबद्दल आपल्याला कवींनी याच्यामधून सांगितलेले. थोडक्यात वस्तू या कवितेमध्ये, वस्तू म्हणजे ज्या काही वस्तू आपल्या घरामध्ये असतील किंवा आपण ज्या ज्या वस्तूंचा उपयोग करत असेल त्या वस्तू कशा वापरायच्या, त्यांचा सांभाळ कसा करायचा, त्यांना जपणूक कशी करायची, त्यांच्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या मानवी भावना, त्यांचा स्नेह हा आपण कसा जपायचा, एवढंच नाही तर त्या वस्तू वापरल्याच्या नंतर त्या आपल्याला दीर्घकाळ साथ देत असतात. तर मग ह्या साथ दिल्याच्या नंतर सुद्धा कदाचित त्यांचं जर एखाद्या वस्तूंचं आयुष्य संपलं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता सुद्धा कशी व्यक्त करायची किंवा त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता कशी बाळगायची हे या कवितेमधून आपल्याला कवी द.भा. धामणसकर यांनी सांगितलेले आहे. आता आपल्याला या कवितेचा त्यांनी सांगितलेले विचार त्या कवितेमधून बघायचे आहे, ऐकायचे आहे. हे लक्ष देऊन ऐका. आता या कवितेचं एक थोडक्यात वाचन करून मी सांगतो, नंतर एका एका कडव्याचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे. बघा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या समोर सांगतात कवी, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. अशा प्रकारे आपल्याला कवींनी इथं काव्यरचना केलेली आहे. त्याचा एका एका कडव्याचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे पहिलं कडवं सांगितलेलं आहे त्याचा अर्थ बघूया. त्याच्यामध्ये काय सांगतात तुम्ही की वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण. सुरुवातीला सर्वात महत्वाचं काय, वस्तू. वस्तू ही कशी असते तर ती वस्तू निर्जीव असते. पण आपल्याला त्या वस्तूंना कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं तर त्या वस्तूंना आपल्याला सजीव दृष्टिकोनातून बघायचं आहे. मग पहिल्या ओळीमध्ये काय सांगतात कवी की कदाचित वस्तूंना कदाचित म्हणतात. आता वस्तू हे निर्जीव असतात, कदाचित याचा अर्थ कवींनी वापरला कारण ही मुक्त छंदाची प्रकार. ते म्हणतात कदाचित वस्तूंना जीव नसेलही पण आपण तसं समजायचं नाही की वस्तू या सजीवच आहेत, त्यांच्यामध्ये जीव आहे. हीच भावना आपल्याला सर्वात महत्वाची इथं कवींनी सांगितलेली आहे. सर्वात महत्वाचा विचार कवींचा याच्यामध्ये या कवितेमध्ये हाच की ह्या ज्या निर्जीव वस्तू आहेत या निर्जीव वस्तूंना आपण सजीव समजायचं. म्हणून ते पहिल्या ओळीमध्ये सांगतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण. पण नावाचा हा एक शब्द तिथं सांगितलेला आहे. आपण बऱ्याच वेळेस बोलताना एखादी अशक्य गोष्ट शक्य करताना असा पण हा शब्द बऱ्याच वेळ वापरतो. तर त्याच्या प्रकारे इथं सांगितलेलं आहे की वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण. आपण काय करायचं, आपल्याला माहिती आहे 100% की ह्या वस्तू सजीव नाहीत, त्या निर्जीव आहेतच. तरी पण आपण त्यांच्यासोबत कसं वागायचं हे कवींनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे की कसं वागायचं तर जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. कसं वागवायचं नाही की जीव नसल्यासारखं वागवायचं नाही. म्हणजे एखादी निर्जीव वस्तू आहे तिचं काहीही महत्व नाही असं वागवायचं नाही. त्या वस्तूचं महत्व आपण जाणून घ्यायचं, तिच्या भावना आपण जाणून घ्यायचं की आपल्या ती वस्तू सजीवच आहे असं समजायचं. उदाहरणार्थ आपण आता शाळेमध्ये तुम्ही येता, शाळेमध्ये तुम्ही आता जर तुम्ही स्कूल बॅग म्हणता किंवा आपण पहिल्या काळामध्ये दप्तर असं म्हणत असो किंवा आपल्याजवळ एखादा पेन असते, वही असते किंवा इतर ज्या काही आपण नेहमी शाळेसाठी ज्या काही वस्तू वापरत असतो त्या कदाचित ह्या वस्तू आपण अतिशय काळजीपूर्वक त्यांचा वापर करतो. का करतो? कारण आपल्याला दररोज दप्तराचं काम पडते, पेनचं काम पडते, वहीचं पडते, पुस्तकाचं पडते, गाईडचं पडते. आता हे जे पुस्तक आहे मराठीचं किंवा इतर विषयाचं या सर्वांची आपण अतिशय काळजीपूर्वक त्यांना वागणूक देतो किंवा चांगल्या प्रकारे वागवतो. म्हणजे खूप त्यांची काळजी घेतो. कारण काय, आपल्याला माहिती आहे आता 10वीचं पुस्तक याचा मराठीचा अभ्यास करावा लागते. या सर्व वस्तूंचा रोज संपर्क आल्याशिवाय किंवा त्यांचा वापर केल्याशिवाय आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही. ह्या गोष्टीमुळे आपण त्यांची खूप काळजी घेतो. पण यांचा भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला फार उपयोग आहे. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांना आपण चांगल्या प्रकारची वागणूक द्यायची, त्यांना चांगला स्नेह जपायचा हीच भावना कवींनी आपल्याला याच्यात सांगितलेली आहे. म्हणून ते म्हणतात की वस्तूंना जीव नसलेही कदाचित पण त्यांना कधीही असं समजायचं नाही की त्यांच्यामध्ये जीव नाही. जीव नसल्यासारखे त्यांना वागवायचे नाही. आता त्याच्या समोर ते सांगतात वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर. आता माहिती आहे आपल्याला या पेनला मन नाही किंवा वहीला मन नाही, कदाचित यांना मन नसेलही नाही, पण आपण असं समजायचं की यांना मन आहे. मग काय करायचं की वस्तूंना मन नसेलही कदाचित पण ते आपण असं समजायचं की या पेन मध्ये जीव आहे.
उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या बक्षीस समारंभामध्ये एखादा पेन जर मिळाला तर तो आपण आयुष्यभर जपून ठेवण्याचं काम करतो. का करतो? कारण आपण केलेल्या मेहनतीचं ते फळ असते. एखाद्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला, एखाद्या कबड्डीमध्ये, क्रिकेटमध्ये कुठं आपला सत्कार झाला आणि पेन मिळाला, तर त्या पेनचा वापर तर आपण दैनंदिन करतो. एखाद्या वेळेस बरेच काही पेन असे असतात की ते त्याच्यातली शाई संपली की आपण फेकून देतो, पण असे काही वस्तू असतात की त्याच्यात पुन्हा पुन्हा आपण ते रिफिल टाकतो आणि त्याचा वापर आपण सदैव करत राहतो. अशाच प्रकारची वागणूक आपण या पेनला देतो. म्हणजे अशा प्रत्येक वस्तूला आपण दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंसोबत ही वागणूक द्यायची. जर असं केलं तर याचा परिणाम काय हे आपल्याला कवी सांगतात की त्या वस्तूंना असं जर आपण वागलो तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात. आता प्रचंड सुखावणे याचा अर्थ काय की त्या वस्तूंना खूप चांगली भावना मिळेल, कदाचित त्यांचा आदर सत्कार झाल्यासारखं त्यांना वाटेल असं आपण समजायचं. त्यांना मन नाही असंही समजायचं नाही किंवा त्यांना कसं समजल सुख दुःख म्हणजे काय, पण त्या वस्तू सुद्धा प्रचंड सुखावतात. हीच भावना आपण आपल्या मनामध्ये तयार केली तर काय होईल की त्या प्रचंड त्या वस्तू ह्या सुखावल्या जातील, त्या वस्तूंना सुख मिळेल हे आपण असं समजायचं. कारण आपण एखादी वस्तू ही जी मिळाली, समजा पेन मिळालेला आहे, तर हिला आपण नेहमी चांगल्या ठिकाणी ठेवतो, तिच्यावर सदैव नजर राहते की ती आपल्या बॅग मध्ये बरोबर ठेवली, तिची जागा बरोबर आहे का हे पाहतो, नेहमी वेळेवर आपण ती आहे का नाही हे त्याच्याकडे बघत राहतो. अशा प्रकारची पूर्णपणे काळजी घेतो आणि त्याचमुळे कदाचित ती आपल्या अतिशय जवळची होऊन जाते. त्याच्यामुळं ही प्रचंड सुखावल्या सुद्धा जाते. हीच भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली की त्या आपोआप प्रचंड वस्तू सुद्धा सुखावल्या गेलेल्या आहेत हे आपण समजून चालायचं. दुसऱ्या ओळीत काय सांगितलेलं आहे, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. आता याच्यात एक शब्द आलेला आहे निखालस आणि दुसरा सांगितलेला आहे सेवक. आता ह्या वस्तू कशा असतात त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगेल. वस्तू ह्या निखालस सेवकच असतात आपल्याला. निखालस म्हणजे अगदी खरे. अगदी खरे म्हणजे खरोखर 100% यांना कोणत्याही प्रकारे व हा कोणता व्यक्ती आहे कोण आहे काही असं काही नसते आणि त्या सेवकच असतात. सेवकच याचा अर्थ काय, नेहमी सेवा देणाऱ्या वस्तू. आता ह्या नेहमी सेवा देतात याचा अर्थ काय की समजा आपली एखादी वस्तू आहे, पेन आहे, दप्तर आहे, वही आहे, पुस्तक आहे, आपला मोबाईल आहे, एखादी बॅग आहे, सायकल आहे, तर त्या कदाचित आपल्याला कधीही असं म्हणत नाही की बाबा मी थोडा वेळ आराम करतो, खूप थकून आलो, अशी कोणत्याही प्रकारचे विचार किंवा भावना त्यांना येत नाही. तर आपल्याला जेव्हा जेव्हा त्यांचा उपयोग घ्यायचा आहे तेव्हा तेव्हा ते सदैव आपल्याला आपल्या सेवेशी आपल्याला जी सेवा त्यांच्याकडून करून घ्यायची आहे त्या सेवा करण्यासाठी ह्या सदैव तयारच असतात. हे अगदी खरं आहे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वस्तू या निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. आता यांना काय द्यायचा तर मान द्यायचा. कसा द्यायचा, बरोबरीचा. आता बरोबरीचा मान द्यायचा याचा अर्थ काय की समजा आपला एखादा मित्र आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण हे किंवा आपले जे काही नातेवाईक मंडळी असतील किंवा मित्रमंडळी असतील यांच्या सोबत जशा प्रकारे आपण मानाने सन्मानाने वागतो, त्यांना मान सन्मान देतो, तशाच प्रकारचा मान सन्मान हा या वस्तूंना सुद्धा द्यायचा असं कवी सांगतात. म्हणून त्या काय जरी हा मान का द्यायचा, ते जरी सेवक आहेत, आपल्याला माहिती आहे आपण त्यांना मान सन्मान दिला नाही दिला तरी त्या काही रुसून बसणार नाहीत किंवा त्या रागावणार सुद्धा नाही. पण त्यांच्या भरोश्यावर आपण जे काही काम करणार आहोत हे काम करत असल्यामुळं
आपण त्यांना व त्या वस्तू सुद्धा एक सजीवच आहेत असं समजून त्यांना हा बरोबरीचाच मान द्यायचा. त्यांना कधीही आपण सेवक, नौकर आहेत ही दुय्यम दर्जाची वागणूक त्यांना द्यायची नाही. आता दुय्यम दर्जाची वागणूक म्हणजे काय, एखाद्या श्रीमंत घरामध्ये आपण बघतो बरेच काही नोकर चाकर असतात किंवा इतर काही काम करणारे लोक असतात, त्यांना मालक लोक आणि हे वागणूक जे देतात कदाचित एखाद्या ठिकाणी ती दुय्यम प्रकारची असू शकते. म्हणजे व ती नोकरच आहेत त्यांना तशा प्रकारची वागणूक देतात. तशी वागणूक आपण या वस्तूंना द्यायची नाही. तर त्यांना कशी वागणूक द्यायची, आपण मानाची द्यायची. त्यांचा मान सन्मान हा करायचा, हे आपण बघायचं. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे सर्वात महत्वाचं हे करण्यासाठी सजीव दृष्टिकोनातून, म्हणजे त्या वस्तू सजीवच आहेत ही भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात वस्तू निखालसच सेवकच असतात आपल्या, तरीही त्यांना बरोबरीचा मान द्यावा. त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो खोली, ज्याला आपण आता रूम म्हणतो, की ही बऱ्याच ठिकाणना काही काही घरामध्ये, मोठमोठ्या घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात, वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याचे वेगवेगळ्या खोल्या असतात. पण ह्या ज्या वस्तू आपण वापरतो या वस्तूंची अशी कोणत्याही प्रकारची मागणी नसते किंवा त्यांची इच्छा नसते किंवा आम्हाला स्वतंत्र खोली असावी ही त्यांची कोणत्याही प्रकारची इच्छा नसते. म्हणून ते कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. मग काय, तर ते आपल्याच मनावर, आपली वस्तू आपण कुठं ठेवायची, आपली शाळेची बॅग कुठं ठेवायची, पेन कुठं ठेवायचा, वही कुठं ठेवायची, आपण एखादं आपल्या खेळाचं साहित्य असते, उदाहरणार्थ तुम्ही क्रिकेट बऱ्याच वेळेस खेळता, तुम्ही क्रिकेटची बॅट कुठं ठेवायची, बॉल कुठं ठेवायचा किंवा इतर जे काही साहित्य असते आपण हे आपल्या घरामध्ये कुठे ठेवायचं ही काळजी आपणच घेतो. पण या वस्तूंची कदाचित अशी कोणतीही मागणी नसते की आम्हाला व स्वतंत्र खोली असावी. म्हणून कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी दे. आता इथं दुसरा शब्द सांगितलेला आहे की काय करायचं आहे आपण, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. याचा अर्थ काय की समजा एखादी वस्तू आहे, आता तुमच्या घरामध्ये खूप मोठा एखादा एलईडी एलसीडी जे काही टीव्ही आहे, तर त्या टीव्हीची जागा किंवा एलसीडीची जागा, एलईडीची त्या वस्तूची जागा ही कुठं असायला पाहिजे, आपण शक्यतोवर आपल्या हॉलमध्ये ती लावत असतो. तर त्या वस्तूंची ती जी जागा आहे ती जागा निश्चित असायला पाहिजे. आता तीच वस्तू आपण जर हॉलमध्ये एखाद्या ठेवण्याची वस्तू जर आपण किचन मध्ये ठेवली तर तिला शोभा येणार नाही. त्याच्यामुळे ती वस्तू कदाचित काही म्हणणार नाही, परंतु तिचा मान सन्मान किंवा तिचं जी आकर्षकता आहे ही फक्त तिची जी व्यवस्थित जागा असायला पाहिजे त्याच जागेवर ती चांगली शोभून दिसू शकते. हे थोडस सुशोभीकरणाची माहिती सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. टीव्ही कुठं लावायला पाहिजे, टेबल कुठं असायला पाहिजे, आपण आपल्या शाळेचं दप्तर कुठं ठेवायला पाहिजे, आपण अभ्यास कुठं करायला पाहिजे, अभ्यासासाठी कसं बसायला पाहिजे, त्या अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तूंचा वापर आपण कसा करायचा हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून कवी इथं हे सांगतात की त्या वस्तू निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित या शब्दाचा अर्थ काय की त्या वस्तूंना त्यांच्या जागेमधून पदच्युत न करणे किंवा दुसऱ्या जागी नेऊन न ठेवणे. म्हणजे त्यांची जी जागा आहे, जी वस्तू ज्या जागेवर असायला पाहिजे त्याच जागेवर त्या वस्तूंना ठेवलं पाहिजे, हे कवींना इथं सांगायचंय. म्हणून त्यांना आपल्याला अशा प्रकारची हमी द्यायची. हमी म्हणजे शाश्वती. कदाचित आपल्याला इंग्रजी शब्द माहिती गॅरंटी, की ह्या वस्तूंना
ही हमी द्यायची. कोणती हमी? की जी वस्तू जिथे शोभून दिसेल त्याच ठिकाणी ती वस्तू आपण ठेवणार. म्हणून अशा प्रकारे त्या वस्तू निष्कासित होणार नाहीत, म्हणजे पदच्युत होणार नाहीत, की ज्या वस्तूची जी जागा आहे त्या वस्तूंना इतर ठिकाणी ठेवलं, अशा प्रकारची कोणतीही अवहेलना त्या वस्तूंची केली जाणार नाही, अशी वागणूक त्यांना आपण द्यायची. म्हणून कवी म्हणतात की निष्कासित न होण्याची हमी द्या, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. त्याच्या समोर काय सांगतात? स्वच्छता फार महत्वाची आहे. स्वच्छता ही आपण नेहमी बाळगतो आणि असायला पाहिजे. तसंच वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. आता वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची ही जबाबदारी ही आपली असते. वस्तू अशी कदाचित मागणी करत नाही की तुम्ही आमच्या अंगावरची धूळ काढून टाका, काही कचरा पडला ते वेगळा करा. हे आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपल्या जवळची एकदम वस्तू जी काही जवळची आपण नेहमी वापरतो, एखादा मोबाईल आहे, पेन आहे, तशा प्रकारच्या वस्तू ज्या काही आपल्या घरामध्ये असतील त्या वस्तूंना हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असायला पाहिजे. त्या वस्तू सुद्धा सजीव आहेत, आपण असं पाहतो, किंवा आपल्या घरामधील इतर जे काही मंडळी आपण हे नेहमी स्वच्छतेचं पालन करतो, दररोज घराची आपण साफसफाई करतो, त्या वस्तूंना त्यांच्यावर असलेली धूळ झाडून काढतो, किंवा आपण त्यांना जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रकार आपण किंवा करत असतो. तशा प्रकारे वस्तूंना सुद्धा कदाचित हे आवडत असेल किंवा आवडतेच असं कवी सांगतात. कारण स्वच्छ असलेली वस्तू तिच्याकडे बघितल्याच्या नंतर ती कोणालाही आवडेल. एखादा पेन आहे आणि त्या पेनाचं एखाद्या त्याच्यावर घाण पडली किंवा एखादा काही धूळ पडली तर तो पेन शक्यतो कोणी उचलणार नाही, पण तो स्वच्छ असलेला पेन आपला पटकन कोणीतरी घेऊ शकते. त्याच्यामुळे वस्तूंना सुद्धा असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. तर ही जबाबदारी कोणाची? तर आपल्या हातांची. म्हणून आपले हात हे कधी काम करणार? आपण आपल्या मनामध्ये हा विचार आल्याच्या नंतर आपण आपल्या हाताला हे सांगणार किंवा हा वस्तू आता एवढ्या स्वच्छ करून घ्या, त्यांना स्वच्छ ठेवा, त्यांना त्यांच्या जागेवर ठेवा. तर हे हातांना सांगायचं, कळवायचं, ही स्वच्छ ठेवण्याची सवय ही आपण आपल्या हातांद्वारे करून घ्यायची. म्हणून वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आता याच्यामध्ये खूप महत्वाचा अर्थ सांगितलेला आहे. ते काय म्हणतात? वस्तूंना काय करायचं? तर जपावे. आता जपायचं म्हणजे काय करायचं? की त्यांची काळजी घ्यायची. आपण कशी काळजी घ्यायची? एखादी वस्तू आहे, आपला मोबाईल आहे किंवा आपली शाळेची बॅग आहे, ही बॅग स्कूल बॅग आपण खराब होणार नाही, आपला पेन खराब होणार नाही, आपले पुस्तकं खराब होणार नाही, आपली वही खराब होणार नाही, एखादा नोटबुक आहे किंवा इतर ज्या काही वस्तू आपण दैनंदिन वापरामध्ये ज्याचा उपयोग करतो त्या कदाचित ह्या जपून ठेवायच्या, त्याची काळजी घ्यायची, त्याचं काही नुकसान होणार नाही, तुटफूट होणार नाही, पुस्तक फाटणार नाही, पेन खराब होणार नाही, अशा प्रकारची जपणूक आपण त्या वस्तूंसोबत ठेवायची. म्हणून वस्तूंना जपायचे, त्यांचा लाड करायचा, लाडावूनही ठेवायचे. आता लाडावून ठेवण्यासाठी काय करावं लागेल? आपण कशाचा लाड करतो? आपला एखादा लहान भाऊ आहे, बहीण आहे किंवा इतर ज्या काय आपल्या लाडक्या वस्तू असतात त्यांना आपण नेहमी जवळ घेतो, त्यांना त्यांचे लाड करतो. तशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंना आपल्याला त्यांच्याकडे बघितल्याबरोबर त्यांचा लाड करता येईल अशा प्रकारची स्वच्छता ठेवून, त्यांची काळजी घेऊन आपण त्यांचा लाड करता येईल अशा प्रकारची वागणूक आपण त्यांना द्यायची. म्हणून त्यांना लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. याचं कारण काय? तर त्या आपल्या नंतरच्या काळातही, म्हणजे जसजसं आपलं आयुष्य वाढत जाईल, समोर
त्याच वस्तू आपल्याला नेहमी आठवणीमध्ये राहतील. कदाचित आपण 4थ्या वर्गामध्ये किंवा एखाद्या 7व्या वर्गामध्ये जे काही बक्षीस आपण स्वीकारले किंवा आपण कमावले किंवा इतर मेहनत करून एखाद्या परीक्षेमध्ये जे काही आपल्याला वस्तू मिळाल्या असतील बक्षिसाच्या स्वरूपात, ते आपण नेहमी आपल्या घरामध्ये एखाद्या काचेच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आपण ते ठेवतो. आणि नंतर काही दिवसांनी सहज आपण त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आपलं मन प्रसन्न होते, आपल्याला जुन्या आठवणी येतात. त्याच्यामुळे हीच एक वस्तू अशी आहे की ह्याच गोष्टी अशा आहेत की या वस्तूंच्या मार्फत आपण आपला गेलेला भूतकाळ हा आठवून भविष्य काळामध्ये त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून त्या वस्तूंना जपायचं आहे, लाडावणे ठेवायचे आहे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह, म्हणजे आपल्या ज्या प्रेमळ भावना आहेत, ह्या सर्व भावना, आपला स्नेह, दया, माया, आठवणी, हे सर्व फक्त या वस्तूंमुळे आपण टिकवून ठेवू शकतो. एवढी मोठी महत्वाची गोष्ट जर आपण त्यांच्यामध्ये मानवी भावना रुजवली, त्यांना मानवी दृष्टिकोनातून बघितलं, तर हे आपल्याला होऊ शकते. म्हणून या वस्तूंचं महत्व आपल्याला समजायला पाहिजे. नंतरच्याही काळामध्ये ते पहा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता त्याच्यामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये काय सांगितलं आहे की आयुष्य संपले की म्हणजे काय? जसं आपलं मानवाचं आयुष्य असं सांगतात की 100 वर्ष आहे. कदाचित कोणाचं कमी असेल, कोणाचं जास्तही असेल. तर 100 वर्ष झाल्याच्या नंतर काय करतात माणसं? समजा माणूस एखादा मरण पावल्याच्या नंतर त्याचा विधिवत पूर्व मान सन्मान किंवा इतर सर्व गोष्टी करून त्यांना ते निरोप देतात किंवा सर्व इतर परिस्थिती व्यवस्थित मानव हे सांभाळून घेतात. तशा प्रकारे एखादी वस्तू, आता एखादा बघतो आपण, एखादी वस्तू घेतली आपण, एखादा घरामध्ये पंखा आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, कूलर आहे, किंवा यांना ठराविक गॅरंटी पिरियड किंवा वॉरंटी पिरियड आपण ज्यांना म्हणतो, तसं एखादी वस्तू 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, जे काही वर्ष टिकली आणि तिचं आयुष्य संपल्याच्या नंतर मग ती वस्तू खराब झाली. आता उदाहरणार्थ आपला मोबाईल आपण 5 वर्षे वापरला आणि नंतर खराब झालं की आपण काय करतो? त्याला कुठंतरी टाकून देतो किंवा घरामध्ये कुठंतरी पडून राहते. तर असं करायचं नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं सांगितलं की त्या वस्तूंचं आयुष्य संपलं की त्या वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत बरेच जण. मग काय करतात? ते लगेच घराच्या बाहेर कुठंतरी फेकून देतात. तर आपण तसं करायचं नाही. तर नेमकं आपण काय करायचं? त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा. कृतज्ञतापूर्वक याचा अर्थ काय की आतापर्यंत, कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाणीव, की आतापर्यंत त्या वस्तूंचा वापर केल्यामुळे आपण कोणकोणत्या गोष्टीचा फायदा घेतला याची जराशी जाणीव ठेवायची, त्याचं आपल्याला भान ठेवायचं. आणि या मोबाईल वापरल्यामुळे समजा आपल्याला मोबाईलचा खराब झाला आणि त्याला फेकून द्यायचं, तर त्याच्यामुळे आपण आतापर्यंत किती जणांशी बोललो, त्याच्यामुळे किती कामं आपण केले, किती आपण आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकलो त्या वस्तूमुळे. या गोष्टीचा जाणीव आपण आपल्या मनामध्ये ठेवायची आणि नंतरच ही कृतज्ञता बाळगूनच त्या वस्तूंना आपण निरोप द्यायचा. आणि हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत याचा अर्थ कायम ठेवावा. कोणता हक्क? कृतज्ञता, की त्यांचा निरोपांचा हक्क जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये आपण ठेवायचा. त्यालाच म्हणणे शाबूत ठेवणे. कोणता हक्क? की त्यांना निरोप देण्याचा हा जो हक्क आहे हा आपण शाबूत ठेवायचा. म्हणजे कोणतीही वस्तू तिचं काम झालं की आपण कचऱ्यासारखी कुठेही फेकून द्यायची नाही. ती सुद्धा एक सजीवच आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवायची आणि त्या वस्तूंना निरोप द्यायचा. अशा प्रकारच्या भावना, अशा प्रकारचे विचार कवींनी आपल्याला वस्तू या कवितेमध्ये सांगितलेले आहे. या कवितेमधून आपल्याला नेमकं काय शिकायचंय की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तू ह्या
निर्जीव नसून त्या सजीवच आहेत, त्यासाठी त्यांना सजीवांसारखी आपण वागणूक द्यायची. मग द्यायची तर कशी? जसं आपण आपले आई वडील, मित्रमंडळ, भाऊ बहीण, नातेवाईक यांच्यासोबत जसं वागतो तशाच प्रकारची त्यांना वागणूक द्यायची, तशाच प्रकारची त्यांची कृतज्ञता बाळगायची, त्यांचे हक्क सुद्धा शाबूत ठेवायचे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही मनात सांगितलेलं आहे की त्यांच्यासोबत आपल्या स्नेहाची वागणूक असली पाहिजे, प्रेमळ वागणूक असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जी कवींनी आपल्याला सांगितलेली आहे, त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडायच्या आणि सर्व वस्तू त्या निर्जीव नसून त्या सजीवच आहेत, म्हणून त्या कशा वापराव्यात, त्यांना वागणूक कशी द्यावी, हे आपल्याला कवितेमधून या कवी द.बा. लामणसकर यांनी सांगितलेले आहे. त्यांनी भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून ही कविता आपल्याला सांगितलेली आहे. हिचा आपल्याला इयत्ता 10वी मध्ये अभ्यास करण्यासाठी सांगितलेले आहे. ही कविता तुम्हाला कदाचित समजली असेल असं मी समजतो.